नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण चाललो आहोत डोंबिवली वेस्ट इथे भरलेल्या कोकण महोत्सवला। डोंबिवली वेस्टच्या रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडल्यावर तुम्ही ठाकुर्ली साईडला स्ट्रेट चालत गेला, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी असे बोर्ड लावलेले दिसतील। तो सरळ रस्ता, अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे। 10 मिनिटात तुम्ही कोकण महोत्सवच्या इथे पोहोचू शकता। कोकण महोत्सवचा टायमिंग 4 ते 10:30 असा आहे आणि 8 तारखेपर्यंत हा कोकण महोत्सव आहे। स्टेशनवरून हा सरळच रस्ता आहे, तुम्हाला जायला सुद्धा खूप सोपं आहे। स्टेशनवरून सरळ अगदी वॉकेबल डिस्टन्स 10 मिनिटाचा आहे। हे बघा, आता आपण फायनली येऊन पोहोचलोय। वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावले, त्यामुळे तुम्हाला रस्ता शोधायला जास्त टाइम सुद्धा लागणार नाही, सरळच रस्ता आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। निकिता शिंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता, आज आपण आलो आहे डोंबिवली ईस्ट इथे वेस्ट इथे भरलेला कोकण महोत्सव इथे। ही तुम्ही बघू शकता, ही एंट्री आहे। आता आपण आतमध्ये बघू कोकणचा काय काय मेवा आहे, परत वेगवेगळे गेम्स वगैरे फूड स्टॉल्स आहेत, कोकणी फूड तुम्हाला खायला मिळेल। ते सगळं आपण बघू काय काय आहे आतमध्ये। तर मग चला बघूया। तुम्ही बघू शकता, एंट्री केल्या केल्या पहिलेच हे ज्वेलरीचं स्टॉल आहे। वेगवेगळे दागिने आहेत तिथे, मंगळसूत्राचे वेगवेगळ्या हेअर एक्सेसरीज आहेत। तुम्ही बघू शकता, वेगवेगळे क्लिप्स वगैरे आहेत, हेअर बोज वगैरे आहेत। हे बघा, छान असे वेगवेगळे युनिक क्लिप्स आहेत तिथे। एंट्री केल्या केल्या हा दुसरा स्टॉल आहे, तुम्ही बघू शकता, छान आहे। पायांच्या भेगांसाठी क्रीम आहे। 6 दिवसात पायांच्या भेगा जातात। हे मधमाशीच्या मेणापासून आम्ही बनवतो। 100 वर्ष जुना उपाय आहे। संध्याकाळी झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून आपण रेग्युलर जर 6 दिवस वापरलं तर 6 दिवसामध्ये 100% पायांच्या भेगा जातात। याच्यावरती आम्ही मनी बॅक गॅरंटी देतो। फरक नाही पडला तर पैसे परत। हे संत्रीच्या सालीपासून बनवलेलं क्लिन्झर आहे। याच्यामध्ये नॅचरल व्हिटॅमिन सी असतो। याच्यामुळे सन टॅनिंग, सनबर्न ताबडतोब निघतो आणि तुमचा चेहरा पूर्ववत होण्यास मदत होते। हा त्याच्यामध्ये ॲलोवेरा शॅम्पू, आयुर्वेद शास्त्राप्रमाणे केसांसाठी ॲलोवेरा, रिठा, आवळा, नीम आणि शिकाकाई हे घटक अत्यंत उपयोगी आहेत। त्यामुळे आपल्या शास्त्राप्रमाणे आपण जर ॲलोवेराचा शॅम्पू वापरला तर 3 वापरामध्ये केसातला कोंडा जाऊन केस गळणं थांबतो। त्याचप्रमाणे जर तुम्हाला डॅड स्किन असेल, पूर्ण हातावरती डेड असेल, मानेला काळपटपणा असेल, चेहऱ्यावरती पट्टे असतील तर हा स्ट्रॉबेरीचा स्क्रब उपयोगाला येतो। याच्यामुळे तुमची डेड स्किन निघून तुमची जी काही ओरिजिनल स्किन असेल तर ती तुम्हाला पाहायला मिळते। हा ॲलोवेराचा क्रीम आहे। व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे घटक असतात ॲलोवेरामध्ये। याच्यामुळे तुम्हाला डोळ्यांखालची काळी वर्तुळे जातात आणि चेहरा उजळतो। रोज आंघोळ केल्यानंतर आपण रोज लावू शकता। त्याचप्रमाणे हा 100 वर्ष जुना उपाय। ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये औषधं नव्हते त्यावेळेस लोक मुलतानी माती, चंदन, वाळा, गुलाब पाणी वापरायचे। त्याचप्रमाणे आपल्या आयुर्वेद शास्त्राप्रमाणे मुलतानी माती, चंदन, वाळा, गुलाब पाणी, हळदी या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे। त्याच्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि काळे डाग जातात आणि तुमची स्किन पूर्ववत होण्यास, उजळपणा येण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक तेलाला फार महत्व आहे। याला शिरपाक विधी म्हणतात। शिरपाक विधीचं तेल जर तुम्ही वापरलं तर याला मसाज, मालिश करायची गरज लागत नाही। फक्त रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळात जिरवायचे आणि धुवून टाकायचे। केस गळणं थांबतं आणि कोंडाही जातो। थँक्यू। आता एंट्री केल्यावर आपण जरा पुढे गेलो तर मग हे वॉचचं स्टॉल आहे। लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे वेगवेगळे वॉच आहेत। आणि हे पुढे आहे, इथे दुसरं स्टॉल आहे, ते व्हाईट मेटलचे वेगवेगळे गोष्टी आहेत। इथे आपण बघू शकता, हे छोटे छोटे आसन, परत समई वगैरे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत। आणि 40 रुपयापासून आपल्याकडे स्टॉलचं भाडं हे आहे। किंमत आहे 40 रुपयापासून तर 4,400 रुपयापर्यंत आहे।
देव चौरंग आहेत मोठे 18x18, 18x12चा पाट आहे, तो पण भरू आहे. त्याची पण पूर्ण गॅरंटी आहे. वर्षभर म्हणजे कायम पूर्ण वस्तूची गॅरंटी. समय वगैरे पण आहे, देव चौरंग आहे, हळदी कुंकाचं 3 खणाच्या मूर्ती आहे वगैरे सगळे आहे व्यवस्थित आणि पूर्ण वस्तूची गॅरंटी आहे. तसं आपल्याकडे आपला शॉप पण आहे कल्याणमध्ये, पूर्ण आहे आई जीवदानी मेटल्स. तुम्हाला जर का काही वस्तू हव्या असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. हे बघा, ह्या स्टॉल वरती वेगवेगळ्या छान अशा सँडल्स वगैरे आहेत. सँडल शूज वगैरे वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत. ट्रेंडिंग पॅटर्न तुम्ही ओकेजनली वगैरे सुद्धा घालू शकता, अशा वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. हे बघा, छान अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये शूज आहेत भरपूर सारे. असे वेगळ्या पॅटर्न मध्ये असे शूज आहेत. हे बघा, इथे वेगवेगळे ज्वेलरीचा हा स्टॉल आहे. छान नाजूक नाजूक गळ्यातले मोत्याची माळ वगैरे आहेत. वेगवेगळ्या रिंग्स आहेत इथे. परत हे वेगवेगळे ब्रेसलेट. इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं आपण फेविकॉल वगैरे स्टेशनरीचे आयटम्स आहेत भरपूर. फेविकॉल, गम, रबर्स वगैरे, कंगवे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे. बरेचसे स्टेशनरीचे आयटम्स आहेत. लहान मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेशनरी किंवा काही गोष्टी आवडतात त्या सगळ्याचा हा स्टॉल आहे. आता हा पुढचा स्टॉल आहे मालवणी मेवा, म्हणजे कोकणातले मसाले किंवा जे पण पापड वगैरे असतात ते सगळे घरी बनवलेलं असतं त्याचा हा स्टॉल आहे. इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पापड्स वगैरे आहेत. लोणचं, परत चटण्या वेगवेगळ्या. तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे कुठले कुठले आयटम्स मिळतात. 60ला एक आहे, 100ला 2 आहेत. यांचे सुकवलेले पापड, मालवणचे मसाले, खाजा आहे, लाडू आहे, कोकम सरबत आहे, आवळा सरबत आहे, सुटी आहे, उडदाची, डांगर पीठ आहे, चटणी आहे. सगळ्या प्रकारचे मालवणी मसाले मिळतील. धन्यवाद. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळे बिस्किट्स आहेत. आपण जे घरी बनवलेले आहेत त्याचे बिस्किट, वेगवेगळे बिस्किट असतील. हे बघा, लोणचं वगैरे आहेत, पॅकेटवर अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी. कोकणचे घरगुती उत्पादन असा या नावाने यांचा स्टॉल आहे. वेगवेगळे मसाले वगैरे सुद्धा आहेत त्यांच्याकडे. हे बघू शकता इथे वेगवेगळे कुर्ते सुद्धा अवेलेबल आहेत. छान वेगवेगळ्या साईज मधले कुर्ते आहेत. शॉर्ट कुर्ते, लॉंग कुर्ते, फुल कुर्ते सुद्धा अवेलेबल आहेत. काय प्राइस आहे याची? शर्ट्स मैडम हाफ 300 है, फुल 350 है, और कुर्ता और पठानी लेंगे 400, शॉर्ट कुर्ता लेंगे 300। खादी पॅटर्न मध्ये आहे. छान कुर्ते आहेत. वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला खूप कलर्स व्हरायटी इथे मिळेल. पॅटर्न, परत कलर व्हरायटी, फुल, शॉर्ट असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये कुर्ते मिळतील. जे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे असं चिकन करी पॅटर्न, त्या चिकन करी पॅटर्नचे इथे शॉर्ट कुर्ते किंवा लॉंग कुर्ते लावलेले आहेत. छान असे कुर्ते आहेत, वेगवेगळे पॅटर्न आहेत. सध्या चिकन करी हा पॅटर्न खूप ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की इथे या. आणि बिना शुगर क्या कहता था, ये कॉफी लेंगे, मुझे कोल्ड कॉफी चाहिए दादा। फ्लेवर मिल्क है, बटरस्कॉच का, कॉफी का, चॉकलेट मिल्कशेक। खूप मस्त टेस्ट आहे, ट्राई तो करके देखो, खूप छान आहे. तो देखो, छान है दादा, बिना शुगर क्या ना, वेगवेगळे आहेत इथे व्हरायटी. मिल्कशेक आहे. एक लग रहा दादा, छान है ना। इथे बघू शकता लहान मुलांची वेगवेगळी खेळणी आहेत. अगदी लहान मुलांपासून 4-5 वर्षाच्या मुलांपर्यंत सुद्धा अशी वेगवेगळी खेळणी आहेत. बॅट बॉल किंवा अगदी लहान मुलं असतात त्यांना सुद्धा खेळायला वेगवेगळे टॉयज आहेत. त्याचा स्टॉल आहे, खूप मोठा आहे आणि खूप व्हरायटी सुद्धा आहे इथे.
खूप वेगवेगळे स्टॉल आहेत इथे, जसं आपल्याला खाण्याचे आपण लोणचं किंवा वेगवेगळे मसाले कोकणातले त्या सगळ्या गोष्टींचे स्टॉल मिळाले. कॉस्मेटिक्स असतील, ज्वेलरी असेल, त्या सगळ्याच गोष्टींचे आहेत. आता हा आहे आयुर्वेदिक प्रकारचा स्टॉल. तिथे वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत, त्याचा स्टॉल आहे. कधी आयुर्वेदिक औषध कधी घेतलेलं चांगलं, त्यामुळे ह्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत बऱ्याचशा आणि प्रत्येक गोष्टीची ते डिटेलमध्ये सांगतात माहिती, की कसं यूज करायचं, काय करायचं. आणि हे पुन्हा एकदा आहे स्टेशनरीचं स्टॉल किंवा लहान मुलांना मास्क किंवा काही गोष्टी आवडतील त्याचा स्टॉल आहे हा. हे बघा वेगवेगळे पेन्सिल, पेन वगैरे त्याचा स्टॉल आहे. हे बघा मस्त असे वेगवेगळे कानातले छान चमकतात, खूप छान वाटतात. फंक्शन साठी ओकेजनली यूज करायला वगैरे आपण यूज करू शकतो असे कानातले. मस्त वाटतात कानातले आणि अगदी रिझनेबल रेट मध्ये. हा पुढचा स्टॉल आहे, हा आहे किचनचा स्टॉल आणि त्याच्या पुढे पुन्हा एकदा हेअर एक्सेसरीजचा स्टॉल. हा जो स्टॉल आहे तिथे आहेत कैऱ्या, चिंच वगैरे, बोरं, जी आपण लहान असताना शाळेत नक्की खाल्ली असतील त्या सगळ्याचा हा स्टॉल आहे. जे स्टॉल आहेत तसे इथे वेगवेगळ्या गेम्सचे सुद्धा स्टॉल आहेत. गेम खेळून आपण जे पण जिंकू त्यानुसार आपल्याला प्राइज दिले जातात, तसे वेगवेगळे स्टॉल आहेत. आता इथे हा ग्लास पाडायचा स्टॉल आहे. त्याशिवाय इथे हा वेगळा सुद्धा गेमचा स्टॉल आहे. इथे बघू शकता तुम्ही हा जो स्टॉल आहे तो डोअरमॅट आहेत. परत वेगवेगळ्या गोष्टी आपल्या क्लिनिंग साठी जो गोष्टी यूज होतात, घरात साफसफाई करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब्स असतील किंवा काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींचा हा स्टॉल आहे. टॉवेल्स असतील आपण किचन मध्ये वगैरे यूज करतो साफसफाई करायला, त्या सगळ्या गोष्टींचा हा स्टॉल आहे. लाईट्स असतील किंवा फेस मसाजर वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या स्टॉल वरती बघायला मिळतील. रशिया हे जे आहे हे पीठ मळायसाठी आपण यूज करू शकतो. सध्या खूप ट्रेंडिंगला आहे ऑनलाईन. या ज्या मॅट आहेत त्या आपण चपाती वगैरे पीठ मळायला यूज करू शकतो, चपात्या वगैरे बनवायला यूज करू शकतो. हे क्लिनिंग साठी यूज करायचं. फिल्टर आहे पाण्याचा. चपाती पुरणपोळी बनवा, चपाती बनवा, गोल फिरवत जावा, एकदम बारीक होतो. कांदा बिंदा होईल का? कांदा घ्या, कांदा फक्त हा अतरंगी म्हणून स्टॉलचं नाव आहे. तर मग इथे वेगवेगळे कोट्स वगैरे प्रिंट केलेले टी शर्ट्स मिळतात. आपल्याला हवे असतील तसे कोट्स तुम्हाला इथे मिळू शकतात. त्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला एखादा कोट प्रिंट करून हवा असेल तर ते सुद्धा हे लोक करून देतात. वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे. हे बघा खूप छान छान असे कोट्स प्रिंट केलेले आहेत. कुठलाही महोत्सव म्हटलं तर मग हे वेगवेगळे आकाश पाळणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. तर मग इथे वेगवेगळे आकाश पाळणे सुद्धा आहेत. खेळायला लहान मुलांसाठी खूप वेगवेगळ्या आणि छान छान अशा गोष्टी आहेत. लहान मुलांना असं आवडतं सगळ्या छान छान ठिकाणी बसायला, तर मग त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. तुम्ही नक्की या एकदा, आपल्या लहान मुलांना घेऊन नक्की इथे व्हिजिट करा. इथे छान असं मिनी स्विमिंग पूल ह्या लोकांनी तयार केलं. छान लहान मुलांना बोट राईड इथे मिळते. हे बघा
सगळ्या वस्तूंचे स्टॉल झाल्यानंतर इथे समोरच वेगवेगळे खेळायचे स्टॉल आहेत आणि त्यानंतर इथून आता खायचे स्टॉल चालू होतात. वेगवेगळ्या ट्रेंडिंग गोष्टी किंवा कोकणचा जो मेवा आपण जो बोलतो जसं कोकणी फूड्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून आता पुढच्या मिळतील. इथे आता बालाजी रेस्टॉरंट म्हणून एक स्टॉल आहे. राजस्थानी स्पेशल राजस्थानी तुम्हाला फूड इथे सगळं खायला मिळेल. दाल बाटी चुरमा असेल किंवा बेसनचे गट्ट्याची सब्जी वगैरे असेल, काही असेल ते राजस्थानची जे स्पेशालिटी आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खायला मिळतील. ऑथेंटिक राजस्थानी फूड टेस्ट करायचं असेल तर नक्की इथे एकदा येऊन तुम्ही टेस्ट करू शकता. राजस्थानी थाली असेल किंवा दाल बाटी चुरमा असेल त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. चाट सुद्धा बघायला मिळतील. आता आपण येऊन पोहोचलोय कोकण महोत्सव मधल्या कोकण किनारा हॉटेल कोकण किनारा या स्टॉल वरती. इथे वेगवेगळे कोकणातील जशा कोकणाच्या पद्धतीने बनवलेल्या थाळी वगैरे आहेत. पापलेट थाली आहे, बांगडा थाली आहे, खिमा पाव असेल किंवा कोळंबी थाली अशा वेगवेगळ्या थाली सुद्धा आहेत. हे बघा खूप छान असं टेम्पटिंग दिसतंय. कोकणी माणूस म्हटलं की एकदा तरी हे ट्राय करणारच एवढं तर नक्की. आता हे वेगवेगळे जे आपण कालाखट्टा वगैरे हे ज्यूस असतील किंवा गोळा वगैरे आहेत त्याचे स्टॉल आहेत. त्याशिवाय आपले हे चायनीजचे आयटम असतील, खिमा पाव असेल किंवा चिकन लॉलीपॉप, कलेजी किमा पाव वगैरे असे वेगवेगळे स्टॉल आहेत. तिथे स्टार्टिंग पासून आता तुम्ही जेव्हापासून बघितलं असेल तिथून हे पूर्ण पुढे संपेपर्यंत खाण्याचे वेगवेगळे स्टॉल आहेत. दाबेली असेल, पिझ्झा असेल किंवा चायनीज आयटम असतील. हे बघा वेगवेगळे चायनीज आयटम सुद्धा आहेत. बर्गर असेल, बर्गर, चायनीज आयटम, शेजवान राईस किंवा नूडल्स, मंचुरियन. मसाला पापड अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पिझ्झा सुद्धा इथे मिळतो. सगळे फास्ट फूडचे आयटम्स. हा जो स्टॉल आहे इथे शोरमा आहे. त्याशिवाय आपल्याला मोमोज, बर्गर वगैरे ते सगळं मिळेल इथे या स्टॉल. जळगावचं स्पेशल फूड तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर नक्की तुम्ही ह्या स्टॉलला भेट द्या. थालीपीठा असतील किंवा पुरणाचा मांडा असेल किंवा जे आपलं वांग भरीत असतं ते जळगावचं खूप स्पेशालिटी आहे. तर मग ते सुद्धा तुम्हाला इथे टेस्ट करायला मिळेल. वेगवेगळे थालीपीठ आहेत, पराठे आहेत. चाट कॉर्नर आपण म्हणू शकतो. सो चाटचा वेगवेगळ्या भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, चाट कॉर्नर आहे. इथे वेगवेगळे आयटम्स तुम्हाला टेस्ट करायला मिळतील. आणि हा पुढचा स्टॉल आहे जिथे कालाखट्टा वगैरे ज्यूस वगैरे आपल्याला टेस्ट करायला मिळेल. हा सुद्धा जो स्टॉल आहे तो चाट कॉर्नरचा स्टॉल आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या परत मसाला पापड याचा स्टॉल आहे. पुढे आपण बघू शकतो वेगवेगळे ड्रिंक्सचा स्टॉल आहे आणि पुढे पिझ्झा वगैरे. हे बघा हा ओव्हरव्ह्यू असा कोकण महोत्सवचा. इथे हा जो स्टॉल आहे हा बुकचा स्टॉल आहे. खूप छान वेगवेगळे स्टॉल आहेत तिथे. छान वेगवेगळे युनिक बुक आहेत. तुम्हाला जर का पुस्तकं वाचायची आवड असेल तर नक्की इथे विजिट करून तुम्ही छान वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला हवी ती पुस्तकं इथे घेऊ शकता. खूप व्हरायटी आहे बुक्सची. भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुंडे यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग आम्ही इथे सादर करणार आहोत. तुम्ही यावा आणि नाट्यरंगाची या. कोकण म्हटलं तर जसं नॉनव्हेज कोकणची स्पेशालिटी आहे तसंच सोलकढी सुद्धा आहे. तर मग हा आहे सोलकढीचा स्टॉल.
आणि हा फूड कॉर्नर जे स्टॉल आहे त्याच्यातला लास्ट स्टॉल म्हणजे खायचं पानाचा स्टॉल. खूप छान छान वेगवेगळे प्रकारचे पान आहे तिथे. कलकत्ता पान असेल, फायर पान असेल, छान वेगवेगळे पान आहे तिथे या स्टॉलवरती. हा असा होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर निकिता शिंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि एकदा ह्या कोकण महोत्सवाला जाऊन नक्की भेट द्या. भेटू नवीन दिवशी नवीन व्लॉग सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.